श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर आपल्या चॅनलवर विविध प्रकारचे म्हणजेच कुठे फिरायला वगैरे गेले, देवस्थानला, तीर्थाला, तर तिथले तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील. मोटिवेशन कथा, जसे की घरी आपल्या पूजा आपण करतो, गुरुवाराची पूजा, तर अशा प्रकारचे तुम्हाला घरगुती ब्लॉग बघायला मिळतील आणि मोटिवेशनल कथा. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या. तर आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. आपण त्याला मराठीत गोष्ट म्हणतो. तर अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जी तुम्हाला संकटामध्ये लढण्याची ताकद देते, संकटातून बाहेर पडण्याची आपल्याला शक्ती देते, मार्ग दाखवते. तर अशीच एक कथा आहे. प्रकार होता तो मूर्ती बनवायचा. मूर्ती बनवल्यानंतर एका राजाने त्याला मूर्ती बनवण्याची ऑर्डर दिली. ते म्हणतात ना, मूर्ती बनवण्यासाठी राजाने त्याला सांगितलं की एक छान अशी मूर्ती भगवान श्रीकृष्णाची मला बनवून दे, मंदिरात त्याची स्थापना करायची आहे. आता तो शिल्पकार दगड शोधण्यासाठी जंगलात गेला. दगड शोधता शोधता त्याचा एक चांगला दगड होता, त्याच्यावर त्याचं लक्ष गेलं आणि त्यांनी विचार केला की हा खूप छान दगड आहे आणि याची मूर्ती खूप छान अशी बनणार आहे, असा त्याने विचार केला आणि तो दगड घेतला. आणि पुढे गेल्यानंतर त्याच्या नजरेस आणखीन एक दगड पडला. तर त्याने विचार केला की हा पण दगड आपण घेऊन घेऊया सोबत, हा पण आपल्याला काही ना काही उपयोगी पडणारच. दोन्ही दगड घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी विचार केला की चला आता कामं आटपली, जेवण वगैरे झालं, तर संध्याकाळी त्यानं जो पहिला दगड त्याला भेटला होता तो दगड घेतला आणि आपल्या पिशवीतून त्याने छन्नी हातोडा काढला. छन्नी हातोडा काढल्यानंतर जसा तो हातोड्याचा घाव त्या दगडावर करणार, तेवढ्यात तो दगड म्हणाला की हे मूर्तिकार, मला तू माफ कर, तुझा जो हा घाव आहे मी तो सहन करू शकत नाही, तू मला माफ कर. तर तो मूर्तिकारला त्याची दया आली आणि तो बोलला की ठीक आहे. तर त्याने विचार केला की चला ठीक आहे. त्याने तो दगड बाजूला ठेवला आणि दुसरा दगड घेतला. दुसरा दगड घेतल्यानंतर त्या दगडांनी त्याचे छन्नी हातोड्याचे घाव सर्व सहन केले आणि त्याच्यातून सुंदर मूर्ती निर्माण झाली. सुंदर मूर्ती निर्माण झाल्यानंतर मग गावकरी मूर्ती घेण्यासाठी आले आणि त्यांनी ती मूर्ती घेतली, पण बाजूला पडलेला दगड जो होता पहिलावाला, त्याच्यावर पण त्याचं लक्ष गेलं. तर गावकरी म्हणाले की चला हा पण दगड आपण सोबत घेऊन जाऊया. तर असं त्यांनी विचार केला आणि ते पण दगड घेऊन ते सोबत गेले, कारण त्यांनी विचार केला की नारळ फोडायला तरी उपयोगी पडणार ना मंदिराच्या बाहेर, असा विचार करून ते मूर्तीसोबत तो दगड पण घेऊन गेलेत. तर मूर्तीची स्थापना वगैरे झाली. मूर्तीला हार, फुलं, अक्षदा, जे आपण पूजा करतो, पूर्ण विधिवत मूर्तीची पूजा झाली. चांगले चांगले पक्वान्न नैवेद्य म्हणून अर्पण केले. असं बऱ्याच दिवस चालत होतं. सगळेजण येत होते, मूर्ती पाया पडत होते, नमस्कार करत होते आणि जो दुसरा दगड होता तो बाहेर ठेवलेला नारळ फोडण्यासाठी, तो लोक येऊन त्याच्यावरती नारळ फोडायचे. तर एक दिवस तो पहिलावाला दगड म्हणतो की तुझं तर खूप चांगलं आहे, तुला छान छान प्रसाद खायला मिळतो, लोक येतात, तुझ्या दर्शन करतात, तर असं तो त्याला म्हणते. पण तो जी मूर्ती होती ती मूर्ती बोलते की तू जे छन्नी हातोड्याचे घाव होते तू ते सहन करू शकला नाहीस. जर तू आज ते सहन केले असतेस तर तू आज माझ्या जागी असता. तर ही छोटीशी कथा आहे. आपल्याला याच्यातनं एकच शिकायला मिळतं की संकट आयुष्यामध्ये खूप येतात. संकट आपल्या कर्माचे फळ आपल्याला भोगावंच लागते. संकट येतातच. तुम्ही नामस्मरण केलं तरी संकट येणं थांबत नाहीत, पण संकटाची तीव्रता मात्र कमी होते. संकट कितीही येऊ द्या, त्याच्यातनं मार्ग काढा, संकटांना घाबरू नका. श्री स्वामी समर्थ. कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर भेटूया नवीन कथेसोबत.